ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे महिपतला मधुभाऊला मारण्याचा प्लॅन फसलेला असतो। त्यावेळी महिपत बोलतो की माझ्या मुलीला मी 3 महिन्याच्या पेक्षा जास्त महिने जेलमध्ये राहू देणार नाही। त्यासाठी तो एक प्लॅन करतो। तो आपल्या मुलीला आजारी म्हणून हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करूया हे नागराजला सांगतो। तेव्हा महिपत बोलतो मला एक काम आहे, जे पण काम आहे ते मला प्रियाशी आहे। आणि प्रियाला बोलतो मला साक्षीपर्यंत जेलमध्ये पोहोचवायचं काम म्हणजे प्रियाचं आहे। तेव्हा प्रिया बोलते हे काम मी कसं करू। तेव्हा प्रिया बोलते मी नाही बोलली तर। तेव्हा महिपत बोलते तू नाही बोललीस तर तुझी अवस्था काय करेन तर मी तुला बघीन। तेव्हा प्रिया बोलते मी काय करायचं। तेव्हा महिपत बोलतो तू जेवणाचा डबा न्यायचा आणि तू कोण आहे किल्लेदार घराची रविराजची मुलगी आणि रविराज किल्लेदाराची मुलगी असल्यामुळे तुझ्यावर कोण संशय घेणार नाही आणि आम्ही जेवणाचा डबा नेला तर सगळ्यांना संशय आला कारण की आम्ही तिला आजारी पाडली। तेव्हा प्रिया बोलते तिकडे मी डबा घेऊन गेले तर कोणाला कळलं तर। तेव्हा महिपत बोलतो मी आता तुझ्या बापाला चिठ्ठी लिहितो की ही तुझी खरी मुलगी नाही, हे तुला चालेल का। तेव्हा प्रिया बोलते तुम्ही मला ह्याच्यात अडकवता का। तेव्हा महिपत बोलतो तू डबा घेऊन जाशील की नाही। तेव्हा प्रिया बोलते दुसरा कुठला पर्याय आहेच नाही तर मला जायलाच पाहिजे। तेव्हा महिपत बोलतो डब्याबरोबर ही पुडी वेगळी द्यायची कारण की डब्याबरोबर ही पुडी दिली तर डब्याची तपासणी होईल। या पुडीमधलं काय खाल्यानंतर तिला उलट्या मळमळ होईल आणि ती आजारी पडेल। तेव्हा इथे एक महिपतचा गुंड जेलमध्ये असतो। तो साक्षीला सांगतो की तुमचे वडील तुम्हाला डब्बा पाठवणार आहे, त्या डब्याबरोबर एक पुडी पाठवणार आहे आणि ती पुडी तुम्ही औषध म्हणून खायची आणि ती खाल्यानंतर तुम्ही आजारी पडाल आणि तुमच्या इकडनं निघण्याचा चान्स वाढेल। इथे साक्षी त्या डब्याची वाट पाहायला लागते। इकडे नागराज प्रियाला फोन करतो की तुझा डबा तयार आहे आणि तो डबा घ्यायला महिपतच्या घरी जायचं आहे। तेव्हा प्रिया बोलते मी महिपतच्या घरी जाऊन डबा कसा घेऊ। तेव्हा प्रिया नागराजला बोलते तुम्ही आता अडकवणार तर आहे तर मला आता जाऊन सांगायला पाहिजे बाबांना की मी कुठेतरी बाहेर जाते। तेव्हा इथे प्रिया रविराजला सांगते मी बाहेर मैत्रिणीला भेटायला चालले। तेव्हा रविराज बोलते कशाला। तेव्हा प्रिया बोलते मी डिस्टर्ब आहे कारण की साक्षीने माझ्यावर खोटा आरोप केला आहे, त्यामुळे मन मोकळं होण्यासाठी एका मैत्रिणीकडे मी जाते। तेव्हा रविराज बोलतो तू घाबरू नको, तू साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे यांच्यापासून लांब राहा। तेव्हा रविराज बोलतात साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे यांच्या नादी लागू नको। तेव्हा प्रिया मनातल्या मनात बोलते मी साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे यांचीच काम करायला चालली आहे। इकडे अर्जुन सायलीला बोलतो की आता महिपत काहीतरी कारस्थान करू शकतो, त्यामुळे आपल्याला अलर्ट राहायला पाहिजे। तेव्हा इथे प्रिया बाहेर येऊन फोन करते नागराजला की मी डब्बा देऊन मी तिकडे थांबणार नाही, साक्षीला डब्बा देऊन बाहेर येईल। आणि हे सगळं चेतन ऐकत असतो आणि तो चेतन अर्जुनला फोन करतो। साक्षीला भेटायला रविराजांना फोन करतो आणि सांगतो मी काय सांगतो ते ऐक। ही प्रिया ही साक्षीला भेटायला जाते आणि ती जाऊन काय करते तू जाऊन बघ, नाहीतर तू नाही जात असेल मी तिचा व्हिडिओ पाठवतो। तेव्हा हे सगळं ऐकून रविराजांना धक्का बसतो। तेव्हा रविराजांना वाटतं की ही मूर्ख मुलगी मला मैत्रिणीला भेटायला सांगते म्हणून तिकडे गेली ह्या साक्षीला भेटायला। तोपर्यंत ती प्रिया साक्षीकडे पोहोचलेली असते। प्रिया साक्षीला सांगते की तुला हे काय जे पण दिलंय डब्यात ते तू खा आणि आजारी पड आणि मला इकडून जाऊ दे। तेव्हा साक्षी बोलते तू माझ्याबरोबर अशी जे बोलतेस आणि तू काय हे करते वागतेस मी अण्णांना सांगेन आणि तुझ्यावर डाव ठेवू नये म्हणून अण्णांनी मला लांब जाऊन डबा खायला सांगितलंय। आणि प्रिया डबा दिल्यानंतर बाहेर येते आणि प्रिया बाहेर येते आणि तिला वाटतं की आपल्या या सगळ्यामध्ये काम झालेलं आहे आणि आपण मोकळं झालो आहे। आणि ती महिपत आणि नागराजला कॉल करते आणि बोलते तुमचं काम फत्ते झालं आहे, आता मला इथून निघू दे। त्यानंतर प्रिया घरी येते। तेव्हा रविराज प्रियाला बोलते तू कुठे गेली होती। तेव्हा प्रिया बोलते मी बरी झाली आहे, आता मी माझ्या मैत्रिणीकडे जाऊन आली आहे। तेव्हा रविराज बोलते कोण मैत्रीण। तेव्हा प्रिया गडबडते आणि ती बोलते मैत्रिणीकडे गेले होते। तेव्हा रविराज बोलते तू साक्षीकडे गेली होतीस ना। तेव्हा रविराज बोलते तू साक्षीकडे गेली होतीस ना आणि रविराज बोलतो तू साक्षीला टिफिन द्यायला गेली होतीस ना। तेव्हा रविराज बोलतात लवकरात लवकर सत्य सांग। तेव्हा प्रिया गडबडते आणि बोलते काय बोलू। तेव्हा इथे रविराजांना कॉल येतो की तुमची मुलगी साक्षीला डबा घेऊन आली आणि त्यानंतर ती आजारी पडली। आता हे रविराजांना कळलंय प्रिया साक्षीला डबा घेऊन गेली आणि साक्षी आजारी पडली। पण आता रविराज काय निर्णय घेण्यापुढे पाहणे